तर माझ्या एका कस्टमरला स्केचमुळे मिळाली गर्लफ्रेंड. कसं? चला सांगतो. तर आज सकाळ सकाळी आपल्याला एक फ्रेम देऊन यायची होती, जी काल आपण पॅक केली होती. ह्याच्यामध्ये कस्टमाइज फ्रेम आहे आणि कुरिअर नाही करायचं, कस्टमर डायरेक्ट येऊन घेणार आहे, त्यामुळे आपण गिफ्ट रॅप केलेलं आहे. त्यानंतर आल्यानंतर मी बसलो डिजिटल आर्ट करायला आणि जवळजवळ महिन्याभरात मला चांगलं शिकायचंय, त्यामुळे मी डेली आजकाल प्रॅक्टिस करतोय. आणि तुम्ही बघू शकताय फोर्टचे मी काढले. कोणता फोर्ट आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं इतकं अजून डिटेलिंग प्रॉपर येत नाहीये. डिजिटल आर्ट करत असताना मला एक कॉल येतो माझ्या कस्टमरचा आणि ते जे बोलले ते ऐकून तर मला खूप जास्त आनंद झाला. म्हणजे त्यांनी मला 2 आठवड्यापूर्वी एक स्केच ऑर्डर दिली होती त्यांच्या एका फ्रेंडची आणि ते स्केच ऑर्डर देऊन त्या फ्रेंडला त्यांनी प्रपोज केलं आणि फायनली त्या फ्रेंडने त्यांना हो बोललं. म्हणजे लिटरली स्केच देऊन त्यांनी प्रपोज केलं आणि समोरच्या मुलीला पण ते स्केच खूप जास्त आवडलं. इनफॅक्ट सगळ्यांना स्केच खूप जास्त आवडतातच, कुणालाही गिफ्ट देऊ शकता तुम्ही. पण अशी आयडिया पहिल्यांदा नाही, या अगोदर पण बऱ्याचदा यूज केलेली आहे बऱ्याच लोकांनी. इनफॅक्ट मुलींनी पण बऱ्याच त्यांच्या क्रशला वगैरे स्केच दिलेला आहे किंवा लग्नासाठी वगैरे सुद्धा विचारताना स्केच देऊन प्रपोज केलेलं आहे. सो अशी कधी न्यूज भेटते तेव्हा मला खूप जास्त आनंद होतो. म्हणजे माझ्या स्केचमुळे असं काही चांगली गोष्ट घडते. एनिवेज त्यानंतर मी बसलो स्केच करायला, कारण एक ऑर्डर आपल्याला कंप्लीट करायची होती आणि फायनली आपली ऑर्डर कंप्लीट झालेली. स्प्रे वगैरे आपण त्याच्यावरती करून घेतोय आणि नंतर बॉक्स पॅकिंग करायला बसलो. 2 स्केचचे बॉक्स पॅकिंग आपण केलेले आहेत. उद्या कुरिअरला आपण देऊन येणार, कारण आज बराच लेट झालेला आहे आणि हे दोन्ही पण ऑर्डर मुंबईचेच आहे, त्यामुळे उद्या कुरिअर केले की परवापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचून जातील. सो चला मित्रांनो, आजचा दिवस इथंच एंड करूया.